नमस्कार मित्रांनो, मी काजल, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आज निघालो आम्ही कुठे माहिती का? तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहितीच असेल, गुहागर तालुक्यामध्ये एक बीच आहे. त्या बीचचं नाव आहे वेलनेश्वर बीच आहे आणि तिथे खूप सुंदर असे प्राचीन जागृत शिवालय मंदिर आहे. तर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. तर आता आम्ही निघालो होतो. कोण कोण म्हणजे आम्ही दोघं, नवरा बायको, आमचा मुलगा अगस्त्य आणि आमच्या सासूबाई. आम्हाला कुठे जायचं असलं ना तर पहिले टू व्हीलर होती. आम्हाला जायचं म्हटल्यानंतर अगस्त्यला घेऊन खूपच त्रास होत होता, पण आता काही टेन्शन वाटत नाही. आता सासूबाईंना पण आम्ही आरामात घेऊन जात असतो. तर अचानक कसा म्हणजे प्लॅन झाला. जायचं दुसरीकडेच होतं आणि निघालो दुसरीकडे असं झालं. जाता जाता कोयना पार केला आणि कोयनेच्या पुढे गेल्यानंतर छान सुंदर असा घाट लागला आणि हा घाट खरंच खूपच सुंदर आहे. त्याच्या घाट उतरल्यानंतर पुढे चिपळूण आहे. तर चिपळूण आलं म्हणजे फायनली आपण रत्नागिरीमध्ये आलोच असं समजायचं. तर जाता जाताच आहे ना, रस्त्याने खूप माकड पण दिसत होते आम्हाला आणि त्या माकडांना बघून मी तर खूप घाबरली. खरं सांगते, मला पहिल्यापासून भीती वाटली, कारण ते हातात फळं वगैरे काही बघितलं का डायरेक्ट ओढतात हातातून. हे मी खूप वेळा बघितलेलं आहे. काच लावलेली होती, तर अगस्त्यच्या डॅडींनी मला जबरदस्ती करून ती काच खाली करायला लावली. त्याचं कारण असं, ते मला बोलले का त्यांना काही फळ वगैरे खायला दे, केळी वगैरे, कारण मंदिरात वगैरे कोणी त्यांना खायला वगैरे देत असते, पण इतर वेळेस त्यांना खायला वगैरे असं भेटत नाही, कारण आउटसाईडमुळे लोक घाटात काही गाडी थांबत नाही आणि खायला देत नाही. यांनी सगळ्या माकडांना तिथे केळी वगैरे दिली, पण माझी काही हिंमत नव्हती द्यायची. मी खूप घाबरत होते आणि छोटेसे पिल्लू पण होते त्यांच्यासोबत. यांनी काही केळी काचेतूनच दिल्या आरशा आणि काही उतरून दिल्या. सगळ्या केळी दिल्यानंतर सगळे माकड खुश दिसले आणि त्यांच्यावर आम्ही पण खुश झालो. आणि इथे खाली घाट उतरताना मध्यभागीच असं सुंदर मंदिरही आहे आणि ते मंदिर कंटिन्यू तिथे कोणी ना कोणी पुजारी बसलेले असतात. तसा वळणावळणाचा घाट आम्ही पार केला. मस्त थंड हवा घेत घेत आमचा अगस्त्यही खूप आनंदी होता. तर आम्हाला दिसले कोकणातली माणसं. कोकणची माणसं म्हणजे भारीच. सगळ्यांनी मंडळाचे सेम कपडे घातलेले होते आणि समजलं की 100% काहीतरी पुढे आनंद किंवा उत्साह, लग्न काहीतरी असणार. पण मंडळाचे सारखे कपडे घातले म्हटल्यानंतर लग्न तर नसणार, इथे काहीतरी जत्रा वगैरेच असणार असा विचार करून पुढे निघालो. तर हो, जल्लोष बघितला, ढोल ताशा बघितला, थोडासा अगस्त्यनी डान्सही केला आणि आम्ही पण खूप आनंदी होतो. पुढे गेल्यानंतर आम्हाला देवाची पालखी दिसली, पालखीसोबत ही काठीही दिसली. आम्ही सगळे दर्शन वगैरे घेतलं आणि त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. ते बघून आम्ही खूपच हॅप्पी झालो, कारण आम्ही एक साईडला गाडी लावली, सगळ्यांना जागा दिली एक साईडनी जाण्यासाठी. सगळे खूप आनंदी होते आणि आम्हाला पुढे जा म्हणत होते, पण आमची जाण्याची इच्छा नव्हती. भारी वाटलं ना. आज पहिल्यांदा आपण कोकणामध्ये आलोय, म्हणजे पहिल्यांदा नाही आलो, खूप वेळा आलो, पण पहिल्यांदा आपण काठी बघितली देवीच्या यात्रेची. नमस्कार, मी चालू काजल, माझ्या बसमध्ये सोबत आहे. आता मी चाललो फिरायला. ऍक्च्युली आम्ही जिथे चाललोय ना ते खूप छान ठिकाण आहे आणि अगस्त्यला अजून माहित नाही आम्ही कुठे चाललोय. त्याचं फेवरेटच आहे. हा, समुद्रात नाही चाललो आपण, असंच चाललोय फिरायला. यार नको, समुद्रात नको बाळ, समुद्रात नको, नको नको, समुद्रात कशाला तरी, समुद्रात नाही जायचं. तू आजारी झाला तर जायचं. बघू, नेक्स्ट टाइम जाऊ. हात आतमध्ये घे. पुढे गेल्यानंतर सिंगल रस्ता चालू झाला आणि त्या रस्त्याला फार गर्दी होती. एक साईडने आमची गाडी तर दुसऱ्या साईडने मोठ्या मोठ्या अशा गाड्या आणि बस दिसत होत्या, कारण तो रस्ता सिंगल होता त्याच्यामुळे.
कोकणात आलं म्हणजे सुपारीची झाडं, नारळाची झाडं, आंब्याची झाडं, काजूची झाडं हे दिसायला सुरुवात झाली. आणि तुम्हाला सांगते ना, आम्ही रामपूर या गावाजवळ पोहोचलो आणि जाताना खूप आनंदी होता अगस्त्य. त्याला आम्ही सांगितलंच नव्हतं की बाळ आपण समुद्रकिनारी चाललो आहे, पण त्यांनी त्याच्या मनाने ठरवलं नारळाची झाडं वगैरे दिसताय मम्मा आणि आपण समुद्रकिनारी चाललोय हे त्याला कळलं होतं. तरी पण आम्ही त्याला सांगत नव्हतं, कारण त्याला आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. लहान मुलांना समुद्रात पाण्यात खेळायला फार आवडतं. मग चला बोली त्याला थोडंसं सरप्राईज द्यायचं, काही घरातून सांगायचं नाही, असं प्लॅन करून निघालो होतो. घरातून निघतानाच उशिरा निघालो, कारण ठरलेलं नव्हतं जायचं. एक ठिकाणी सकाळी जायचं होतं, तिथे पारायणला जाऊन आलो मैत्रिणीच्या घरी. तिकडून आल्यानंतर हा झालेला प्लॅन म्हटल्यानंतर आम्हाला पोचायलाच रस्त्याने 4 तास लागणार आहे हे माहीत होतं. आणि मग काय, कोकणाच्या आतमध्ये गेल्यानंतर कळत आलं की आपण सनसेट म्हणजेच सूर्यास्ताच्या टायमिंगला तिथे पोचतो की काय. आणि त्याच्या आत जर पोचलो तर आपल्याला जास्त वेळ बसता वगैरे येईल. जाताना खूप सुंदर असे सुपारीचे सगळे झाडी वगैरे दिसत होती, हिरवेगार वाटत होतं डोंगर, आणि समोर मोठा असा भला सूर्य दिसत होता मावळताना. समोर सूर्य दिसतोय आणि आम्ही फार फास्ट गाडी चालवत होतो कारण आम्हाला त्या टायमिंगला तिथे पोचायचं होतं म्हणून. असं करता करता मोठी कमान लागली. रत्नागिरी, आबलोली, गणपतीपुळे, चिपळूण, गुहागर हे पाट्यांचे सगळे नावं वाचून खूपच भारी वाटत होतं माहितीये. कारण आपल्या इकडच्या वाड्या वगैरे असतात आणि काही गावांचे वेगळे, आणि कोकणामधल्या गावांची नावं ही वेगळीच होती. जाताना खूप सुंदर असा बंगला दिसला. त्या बंगला त्यांनी शेतामध्ये त्यांच्या बांधलेला होता. खूप छान नशिबान लोक म्हणतात त्यांना की जे कोकणात राहून इतक्या सुंदर ठिकाणी आणि निसर्गरम्य ठिकाणी राहतात. खाली उतरलो, काही किलोमीटर अंतरावर आलो बंगल्यापासून, बघते तर पुढे सूर्य दिसला आणि खाली मला माहित नाही काय होतं. मला वाटलं जंगल वगैरे असेल, दरी वगैरे असेल, पण समोर आम्हाला समुद्र दिसत होता. म्हणजे फायनली आम्ही तिथे पोहोचलेलो होतो. समुद्राला बघितल्यानंतर अगस्त्य खूप उड्या मारत होता, मम्मा आपण आलो समुद्रात, आपण आलो समुद्रात. न जाताना पहिलं तुम्हाला मी हे मंदिर दाखवते, मंदिराचा व्हिडिओ बाहेरूनच घेते. पहिलं समुद्र किनारी जाऊ आणि येताना परत तुम्हाला मंदिर दाखवू, असं करून मी पहिली पुढे गेली बीच जवळ. तिथे खूप पर्यटकही दिसून येत होते आणि जाताना जो रस्ता आहे त्याचं बांधकाम पण चालू आहे. म्हणजे असं खडी वगैरे टाकलेली आहे खाली उतरताना. तिथे स्टे करण्यासाठी आपल्याला छान छान रूमही मिळतात. मस्त नारळाची झाडी वगैरे, रूम आणि समुद्र, स्वच्छ असा समुद्र किनारा. मम्मी आमच्या वॉशरूमला गेल्या होत्या, तर हे दोघं जण गाडी पार्किंग करून येतो बोलले. तोपर्यंत मी बोलली मी पहिली पुढे जाते आणि पुढे जाऊन मस्त असे व्हिडिओ घेते. नाईट रात्र झाल्यानंतर व्हिडिओ चांगले येणारही नाही आणि तेवढी पाहिजे तेवढी मजाही येणार नाही. त्याच्यामुळे मी एकटीच पुढे निघून आली. म्हणूनच खूप सुंदर असा नजारा दिसत होता आणि तो समुद्राचा खळखळणारा आवाज तो ऐकून मला असं झालं मी कधी तिथे जाईल, पण मात्र माझी झाली तिथे गेल्यावर फजिती. तुम्हाला आता मी वरती समुद्राच्या वरती असणारं ते छोटंसं हॉटेल, तिथे होमस्टे आहे, ते सगळं तुम्हाला दाखवलंच या व्हिडिओमध्ये. आणि मी आले खाली. समुद्रकिनारी आल्यानंतर बोले खालून वरती नारळाचे झाडे वगैरे आणि तिथे बसायला बाग केले आहे. समुद्र समोर दिसतोय, सनसेट पॉइंट झालाय, हा पण छान नजारा दाखवते. काही माणसे होते माझ्या जवळ, पण ते माझ्यापासून खूप अंतरावर होते. मग त्यांच्या जवळ जावं बोलली, पण नाही, मी तिथेच थांबली. कारण समुद्राचा खळखळणारा आवाज ऐकून मी खूपच घाबरली. तरी डेअरिंग करून मी पुढे आली. पुढे आल्यानंतर ज्या लाटा उसळून येत होत्या त्यांचा आवाज ऐकून मी तिथून लांब पळाली. कारण भयंकर वाटत होतं, शांत वाटत होतं. आणि शांतपणेमध्ये शांतता असल्यावर समुद्राचा जो पाण्याचा खळखळणारा लाटांचा आवाज आहे ना, तो खूप डेंजर येत होता. त्याच्यामुळे मी थोडीशी लांबच होती. हे तिघं कधी येणार आणि कधी यांच्यासोबत मी इथे उभी राहणार आणि पाण्यामध्ये खेळणार याचीच मी वाट बघून होती. असं करता करता एक 10 मिनिटानंतर हे तिघही इथे आले. मम्मी अगस्त्याचे कपडे कसे झाले?
ओय त्याला पकडून ठेवा. तर पहिल्यांदा मी आले तर एकटीच आले मी. तर मला आल्यानंतर खूप छान बीच वाटलं. पण जेव्हा इथे आली ना कोणीच नव्हतं, शांतता. 2 लेडीज होत्या आणि समुद्राचा इतका खळखळत असा आवाज येत होता ना, खूप छान. आणि वरती पक्षी वगैरे म्हणजे सनसेट पॉइंट होता आणि तिकडचा कलर आहे ना इतका सुंदर दिसत होता ना, वेगळाच काहीतरी वाटत होता. तर आहे ना इथे मला असं वाटलं होतं वेलनेश्वर बीच वगैरे खूप ऐकलं होतं, पण मला काय वाटलं फक्त असं जाताना बीच वगैरे लागतो ना तसं काय असेल. पण हे मला काय बोलले पाहिजे तिथं मंदिर पण आहे आणि खूप सुंदर बीच आहे, चल आपण जाऊ असं बोलले होते. पण मला नक्की आज पण येताना म्हणजे मनातून हे नव्हतं कसा बीच आहे, नक्की बीच आहे की फक्त गाव आहे म्हणून समुद्र असं सांगतात. जेव्हा इथे आले ना इतकं सुंदर आणि छान वाटतंय ना. माझी तर खूप इच्छा आहे आज इथे मुक्काम थांबायची, पण याच्या जॉबमुळे ना थांबता येणार, त्यामुळे आज आम्हाला परत जावं लागलं. तर आता आम्ही ते ना जरा वेळ थांबतो वगैरे. बापरे लाट आली. आम्ही जरा वेळ इथे थांबणार वगैरे आणि पण आम्ही वेलनेश्वरचं आहे ना महादेवाचं मंदिर तुम्हाला दाखवणार आहे. लाटा बघा किती मोठे मोठे येत आहेत. पाणी बघ ना. मी आता बघितलंच असेल खूप स्वच्छ आणि छान असं बीच आहे. तर तुम्ही आले नसाल तर नक्की एकदा व्हिजिट करा. वेलनेश्वर मंदिर शिव मंदिर आहे आणि वेलनेश्वर बीच खूप सुंदर आहे. तर तुम्ही आले नसाल तर नक्की या. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे आणि तालुका गुहागरमध्ये हे वेलनेश्वर मंदिर आहे. बीच वगैरे फिरून झालं. आम्ही मंदिरामध्ये पण गेलो आणि मंदिराचा खूप सुंदर असा व्हिडिओ काढला आहे. त्याचा पार्ट 2 असा व्हिडिओ येणारच आहे. वेलनेश्वर मंदिर पार्ट 2 हा व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका आणि हा पार्ट 1 ही तुम्ही बघा. तर आता मंदिराचा मी ब्लॉग वेगळा टाकणार आहे, पण मंदिर वगैरे बघून झाल्यानंतर घरी जाताना आम्हाला खूप सुंदर अशी यात्रेमध्ये जाणारी सगळे माणसे दिसली. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भूषा स्वीकारलेल्या आणि त्याच्या साकारलेल्या. त्याचबरोबर मुलांनी कुर्ती घातलेली होती, बायकांनी येल्लो ऑरेंजमध्ये नऊवाऱ्या नेसलेल्या होत्या आणि खूप सुंदर असं त्यांचा जल्लोष होता. तर भेटूया वेलनेश्वर मंदिर पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.